तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संजय गोमासे, कावेरी सीड्स। आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 आपण गाव मोह, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या ठिकाणी आपलं साधारण जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून कावेरी सीड्सचे जे चुहा सेगमेंट कारले आहे त्यांची म्हणजे 5 वर्षापासून कंटिन्यू या क्षेत्रामध्ये लागवड होत असते। तर जे शेतकरी आपले कंटिन्यू कावेरी 64 नंबर लागवड करतात त्यांना कावेरी सीडचे कारले 64 नंबर हे कसं वाटतं हे आपण थोडक्यात त्यांच्या अनुभवातून जाणून घेऊ। काका नमस्कार। नमस्कार। काय नाव आपले पूर्ण? प्रभाकर पुंजाविषे, गाव मोह, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। काका आपला मोबाईल नंबर काय आहे? 9765 आता मला एक सांगा, साधारण आपण हे किती लागवड क्षेत्र केलेलं? हे क्षेत्र आहे जे पाऊण एकर क्षेत्र आहे। पाऊण एकर। आता हे जे कावेरी 64 नंबर तुम्ही लावले याची लागवड कधी झालेली आहे? ही 4 जूनला चाललेली आहे। आणि साधारण पहिला तोडा तुम्हाला कितव्या दिवशी भेटला? साधारणतः पहिला जो तोडा जो आहे तो 38व्या दिवशी मिळाला। म्हणजे 38व्या दिवशी पहिला तोडा तुम्हाला भेटलेला आहे। साधारण आजची आता जर आपण विचार केला तर 17 ऑगस्ट आहे, तर आजपर्यंत तोडे किती झाले? आजपर्यंत 20 ते 22 तोडे झाले। 20 ते 22 तोडे। 20 ते 22 तोड्यामध्ये साधारण माल किती गेला मार्केटला? जो 4-4.5 हजार किलो माल गेला, म्हणजे 4,500 किलो पर्यंत माल गेला। आणि जे आता मार्केटमध्ये इतर वाहन आहे किंवा जे कारलं सेगमेंट आहे तर याच्यात तुम्हाला 64 नंबर मध्ये व्हायरसचं प्रमाण वगैरे असं काही जाणवतं का? कारण गेल्या 6 वर्षापासून तुम्ही कंटिन्यू करता। आता गेल्या 6 वर्षापासून मला असा अनुभव आलेला आहे काय आजपर्यंत त्याच्यावरती व्हायरस आलेलाच नाहीये आणि ज्या झाडावरती आलेला होता ते ऑटोमॅटिकली ते वाळून गेले, तर दुसऱ्या झाडावर त्याच्यावर काही म्हणजे एक परिणाम झालेला नाही। आपली जे मगाशी डिस्कशन झालं की एका झाडावरती तुम्हाला दिसला होता पण ते त्याचं स्प्रेड नाही झालं आहे, त्याच ठिकाणी थांबून ते हे होऊन गेलं। आणि काका जेव्हा तुम्ही आता मार्केटला माल वगैरे नेता तर व्यापारी लोक काय म्हणतात? व्यापारी लोक जे आहे ते घेणारे किरकोळ ते मोठ्या प्रमाणात मागणी झाला, म्हणजे इतर वाहनाच्या तुलनेमध्ये याला कावेरी 64 नंबरला मागणी जास्त आहे। आणि आवक वगैरे कशी वाटते तुम्हाला? आवक वगैरे चांगली आहे, आवक चांगली आहे, रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे याला, प्लस जे आपण पावडर जे वापरतो ती पावडर पण कमी लागतात, म्हणजे इतर वाहनाच्या तुलनेमध्ये याला खर्च पण खूप कमी आहे। आता माझा पाऊण एकर प्लॉट आहे, जो माझा आता म्हणजे 20-22 थोडे झाले, माझा फक्त साधारणतः 24 ते 25 हजार रुपये खर्च झाला आहे। तो नुसतं पावडरीचाच नाही तर पूर्ण मल्चिंग वगैरे जाळी लावली मी, ती जाळी वरती नायलेन किंवा लेबर लावून मी ती जाळी बांधली समजा, ती सर्व। म्हणजे शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता की आज जवळजवळ पाऊण एकराचं क्षेत्र आहे आणि लागवडीपासून तर माल मार्केटला जातपर्यंत म्हणजे टिल डेट आजच्या तारखेपर्यंत फक्त 20 ते 25 हजार रुपये खर्च झालेला आहे। म्हणजे इतर वाहनांच्या तुलनेत त्याला रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे तुमच्या पावडरचा खर्च वाचलेला आहे। तर दीपक भाऊ मला एक सांगा, जे आपले महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये कारलं करणारे शेतकरी आहे त्यांना तुम्ही कावेरी 64 नंबर बद्दल काय सांगाल की त्यांनी लागवड करावी की न करावी? हो, करावी, कारण हे म्हणजे खूप परवडेबल आहे, त्याला लेबर पण कमी लागतं आणि उत्पन्न बी फार खूप चांगलं आहे, उत्पन्न पण चांगलं मिळतं आणि मार्केटिंग पण फास्ट आहे त्याच्यामध्ये। तुम्ही इतर वाहनांपेक्षा हे मार्केटमध्ये 50 ते 100-150 या रेंजनं जास्त फास्ट विकतं। म्हणजे शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो की मार्केटमध्ये सुद्धा याला इतर वाहनांपेक्षा जे काही क्रेट मध्ये आहे साधारण 50 ते 60 रुपयाचा फरक पडतो असे आपले शेतकरी बांधव सांगतात। आणि तुम्ही दुसरा म्हणजे 2 तोड्यातलं अंतर किती ठेवतो तुम्ही? किती दिवसामध्ये तोडा? 2 तोड्यातलं म्हणजे आपलं 4थ्या दिवशी तोडा आहे। म्हणजे 4थ्या दिवशी म्हणजे तोड्यातलं अंतर हे 4थ्या दिवशी आहे। धन्यवाद सर।